brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार सातत्याने त्याच्यावर आवाज उठवत आहेत. त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या आणि केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांना सुद्धा ते भेटलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात वरती संसदेत आणि इथे अधिवेशनामध्ये आवाज उठवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये घातपात आहे का, याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी. VSR जी कंपनी आहे त्याच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या VSR कंपनीवर बंदी घालण्यात यावी आणि इतर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी ही रोहित पवार यांनी केलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जय पवार यांनी सुद्धा एक व्हिडिओ आहे जो रोहित सिंग आहे, जो या VSR कंपनीचा एक मालक आहे, त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि ज्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये तो झोपल्याचा इथे समोर आला होता. आणि जय पवार यांनी सुद्धा या सगळ्यावर त्याला अटक करायची मागणी केली होती आणि या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली होती. अर्थात जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते आणि काही गोष्टी हे या अनुषंगाने मांडणार होते, हे सुद्धा या सगळ्यामध्ये समोर आलं होतं. पण जय पवार यांनी त्यांची पत्रकार परिषद ही काही कारणास्तव पुढे ढकलली होती. पण या सगळ्यानंतर आता जवळजवळ 1.5 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. आता 1.5 महिन्यानंतर खरं तर ही सगळी मागणी या आमदारांकडनं होती आहे. याच्यामध्ये सुनील तटकरे यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं, एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी बोललेल्या आहेत. या सगळ्यामध्ये कुणीही राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सरकारवर विश्वास म्हणजेच अजित पवारांवर विश्वास असा सुद्धा उल्लेख त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलेला आहे. तर त्या नेमकं या सुनील तटकरे यांच्या पोस्टचा अर्थ काय आहे, सुनील तटकरे यांना या सगळ्यामधनं काय म्हणायचं आहे आणि रोहित पवारांना त्यांनी कशा पद्धतीनं यामध्ये टोले लगावलेले आहेत किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण सुनील तटकरे यांची पोस्ट बघूयात की ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं तपास सुरू या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. आता सुनील तटकरे यांनी एक फोटो शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना राष्ट्रवादीचे सगळे आमदार आहेत ते निवेदन देत आहेत. या फोटोसह त्यांनी काही कॅप्शन लिहिलेले आहे आणि त्या कॅप्शनमध्ये सुनील तटकरे म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना लोकनेते महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या झालेल्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल लवकरात लवकर प्रसिद्ध होईल आणि या अहवालामधून आम्हाला आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. ज्या सरकारमध्ये अजितदादा स्वतः काम करत होते त्या सरकारवर विश्वास ठेवणे म्हणजे अजितदादांवर विश्वास ठेवण्यासारखेच आहे. तपास यंत्रणांवर कुठलाही राजकीय दबाव येऊ नये अशी आमची भूमिका आहे, ज्यामुळे त्यांना योग्य प्रकारे तपास करता येईल. तोपर्यंत अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण करून कोणाला काय राजकीय लाभ मिळवायचे असतील ते मिळवू द्या. या तपासातून जे काही निष्पन्न होईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करू असं सुनील तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या सरकारमध्ये अजितदादा स्वतः काम करत होते त्या सरकारवर विश्वास ठेवणे म्हणजे अजितदादांवर विश्वास ठेवण्यासारखेच आहे. त्यामुळे या सगळ्यामधनं नेमकं सुनील तटकरे यांना काय सुचवायचं, त्यांना असं म्हणायचं आहे का की जी सरकारच्या मार्फत CID मार्फतची चौकशी सुरू आहे ती योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यावर कुठलेही प्रश्न उपस्थित केले नाही आहेत. पुढचं वाक्य त्यांचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तपास यंत्रणांवर कुठलाही राजकीय दबाव येऊ नये अशी आमची भूमिका आहे, ज्यामुळे त्यांना योग्य प्रकारे तपास करता येईल. आता तपास यंत्रणांवर नेमका दबाव कोण आणतंय, म्हणजे एकीकडे रोहित पवार हे केवळ त्यांच्याकडे असलेले पुरावे, त्यांच्या ज्या शंका आहेत त्या मांडता आहेत, त्याच्या संदर्भातल्या पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्याची उत्तरं मागता आहेत. याचा अर्थ तपास यंत्रणांवर तो दबाव आहे का, असा लावायचा का, असं तटकरेंना म्हणायचं आहे का, असं सुद्धा या सगळ्यामधनंच आता आपल्याला आपण म्हणू शकतो. सुनील तटकरे म्हणतात की तपास यंत्रणांवर दबाव आहे. नेमकं तपास यंत्रणांवर दबाव कोण टाकतंय याचं मात्र उत्तर काही याच्यामध्ये त्यांनी देऊ शकलेलं नाही आहे. पुढे जे म्हणतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तोपर्यंत अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण करून कोणाला काही राजकीय लाभ मिळवायचा असतील तर ते मिळवू द्या असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एक प्रकारे रोहित पवारांना त्यांनी यामध्ये टार्गेट करायचा प्रयत्न केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण कोणी करत असेल आणि त्यातनं त्यांना कोणी राजकीय लाभ मिळवत असेल तर ते मिळवू द्या असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. एक प्रकारे ज्या अर्थी आता 1.5 महिन्यांनी हे सगळं जे पत्र आहे
ते राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं देण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघतोय की रोहित पवार सातत्याने हा मुद्दा लावता आहेत. राज्यातल्या नेत्यांना ते भेटलेलेच आहेत, पण केंद्रात जाऊन सुद्धा त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतलेली आहे, सोनिया गांधींची भेट घेतलेली आहे, खरगेंची भेट घेतलेली आहे आणि या सगळ्यांकडे त्यांनी मागणी केलेली आहे की अजितदादांच्या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. VSR कंपनीच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्या सगळ्यावर कारवाई करण्यात यावी. संसदेत सुद्धा या सगळ्या संदर्भात आवाज उठवावा. तिकडे त्यांनी संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील यांची सुद्धा भेट घेऊन या सगळ्या संदर्भात आवाज उठवावा अशी त्यांनी मागणी केली होती. एक प्रकारे रोहित पवार हा सगळा विषय पुढे घेऊन जात आहेत. पण दुसरीकडे सुनील तटकरेंचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आपण तपास यंत्रणांवर विश्वास ठेवलेला पाहिजे, त्यांचा अहवाल येऊ द्यायला पाहिजे आणि कुठलाही दबाव त्यांच्यावर असायला नको असं सुद्धा सुनील तटकरे या सगळ्यामध्ये म्हणतात. त्यामुळे सुनील तटकरेंना नेमकं या सगळ्यामधनं काय म्हणायचं आहे, कुणी दबाव टाकतंय का असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे का, रोहित पवार दबाव टाकतायत असं त्यांचं म्हणणं आहे का, हे सुद्धा या सगळ्यामध्ये पडताळून पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण इंटरेस्टिंगली आपण जसं बोलतो आहे की काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी सुद्धा एक पोस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. मी जसं म्हटलं की त्यांनी जो रोहित सिंग आहे, जो या VSR कंपनीचा मालक आहे, त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. इंस्टाग्रामवर त्यांनी व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की हा रोहित सिंग कशा पद्धतीनं तिथे कॉकपीट आहे त्याच्यामध्ये झोपलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर फ्लाईट चालू असताना अशा पद्धतीनं कसं काही झोपू शकतो असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी, त्याच्या अटकेची मागणी सुद्धा केली होती. आता जय पवार काय म्हणाले ते आपण समजावून घ्या. त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं जय पवार यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे एक प्रकारे जय पवार सुद्धा VSRवर कारवाई व्हावी, रोहित सिंगवर कारवाई व्हावी अशी मागणी करतायत. ते खरं तर पत्रकार परिषद सुद्धा घेणार होते, पत्र त्यांनी ती पुढे ढकललेली आहे. दुसरीकडे रोहित पवार सुद्धा सातत्याने आवाज उठवत आहेत. एकीकडे काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुद्धा घेतलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये कोण गेलं होतं, तुम्ही सुद्धा होता तिथे, कोण नेते आले होते हे तुम्ही जाहीर करा, तुम्ही अजितदादा प्रेमी आहात का हे सुद्धा स्पष्ट करा, असं रोहित पवार तिथे आपण प्रफुल्ल पटेल यांना म्हटले होते. आणि त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी हे सगळं ट्विट केलेले, ही सगळी पोस्ट लिहिलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा एक पत्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे आणि सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे की कुठलाही राजकीय दबाव या सगळ्यामध्ये येऊ नये आणि याचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर सादर करावा. तपास यंत्रणांवर त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि सरकारवर विश्वास म्हणजेच अजितदादांवर विश्वास असं सुद्धा तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. खरंच या सगळ्यामधनं नेमकं तटकरेंना काय म्हणायचं आहे, तुम्हाला असं वाटतं का की या एक पद्धतीनं ज्या पद्धतीनं तटकरे म्हणतात की यंत्रणांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, तशा अर्थाने विश्वास ठेवल्यानंतर जो रिपोर्ट आहे तो खरंच त्या पद्धतीचा येईल का आणि रोहित पवार जे आरोप करत आहेत त्याच्या अनुषंगाने खरंच कारवाई होईल का, या सगळ्या संदर्भात तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.